शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला, शरण जाऊन तुझे मोठे लोक कृष्ण आहे त्यांच्या आहारी जाऊ नका, त्यांच्या आहारी न चाले हा बुद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा 7 वर्षा होत राहिला तरी कामाचा संबंध नाही. शुद्ध लोक जाणतात की काम नाही असे की दुःखकर आहे. तर भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सांगतात, भगवान बुद्धाच्या जीवन मार्ग कसा आहे. भगवान बुद्ध म्हणतात की माणसाने कधी लोभ नाही केला पाहिजे, लोभाच्या कधी आहारी नाही गेलं पाहिजे. जो माणूस लोभ करतो, लोभाच्या आहारी जातो, तो लोभाने वागतो, घमंडीने वागतो, मनामध्ये लोकांबद्दल लोभ असतो, मनामध्ये वाईट विचार असतात, ते म्हणजे माणसाचा लोभ असतो, पैशाचा लोभ असतो, आपल्या धनाचा लोभ असतो, आपल्या रूपाचा लोभ असतो. म्हणजे माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून माणसाला लोभ आहे. तर भगवंत म्हणतात की लोभाच्या आहारी जाऊ नये हा तरी बुद्धांचा धर्म आहे. आता भगवान बुद्धांचा जीवन मार्ग आहे. काल आपण पाहिलं आहोत की माणसाने कुशल कर्म केले पाहिजे, कारण जर माणसाने कुशल कर्म केले तर त्या माणसाच्या जीवनामध्ये चांगलं फळ भेटतं. आणि जो वाईट माणूस राहतो, ते वाईट माणूस पाप कर्म करतो, वाईट करतो, आणि तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंद भेटतो, तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आनंद भेटतो, तो जीवनभर सुखी राहतो. परंतु ते त्याच्यामध्ये विसरून जातो की काय, की पुढे चलून त्याला खूप काही भोगायला लागतं. जसं भांडे एका थेंबाने जसं भरतात, त्याचप्रमाणे माणसाचे पाप आणि माणसाचे चांगले कर्म सुद्धा एका थेंबाने ते भरत राहतात. आणि जेव्हा ते भरतं तेव्हा ते उलटतात. जर त्याने वाईट कर्म केले तर ते वाईट घडा उलटतो, आणि जर ते चांगले कर्म केले तर चांगलं पाहिजे, त्याला चांगलं फळ भेटतं. आणि जर वाईट कर्म केल्याला मनुष्य राहतो तर वाईट पाणी गळतं, आणि त्या वाईट पाण्याला उभं करण्यासाठी कोणता मनुष्य त्याच्याकडून येत नाही. ते म्हणजे वाईट कर्म असतात. म्हणून भगवंत म्हणतात की माणसाने कधी पण कुशल कर्म केले पाहिजे, अकुशल कर्म कधी जीवनामध्ये केले नाही पाहिजे. आणि दुसरा म्हणजे भगवान बुद्धाचा जीवन मार्ग आहे, ते म्हणजे लोभाच्या व तृष्णाच्या आहारी कधी जाऊ नये. माणसाच्या मनामध्ये तृष्णा पण असू नये आणि लोभ पण असू नये. हा भगवान बुद्धाचा एकरूप असा एक धर्म बाबासाहेबांनी आपल्याकडे स्थापित केलेला आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की काम नाही असे की दुःखकर आहे. की धनाचा सारखा वर्षा सुद्धा होत असला तरी माणसाचा जे हे राहतो कामना शमतच नाही, त्याला समाधानच भेटत नाही. जर किती जरी धन आला, किती पैसा आला तरी सुद्धा त्याचा लोभ काय म्हणतात नाही. तर की अजून पैसा, अजून जास्त श्रीमंत बनावं अशा प्रमाणे तो लोभ करायला लागतो. त्याच्या मनाला समाधानच भेटत नाही. म्हणजे माणसाला किती जरी धन आलं, किती जरी पैसा आला, किती जरी त्याने बिल्डिंगा वगैरे बांधल्या तरी सुद्धा माणसाचं मन काय कधी टिकतच नाही. त्या माणसाला वाटतं की मी अजून कमावं, अजून जास्त मोठा व्हावा, आणि अजून मी सर्वात जास्त उच्च व्हावा, असे म्हणजे माणसाचा लोभ असतो. आणि जेव्हा तो श्रीमंत बनायला तेव्हा त्याच्या मनामध्ये लोभ येते आणि तृष्णा येते. तो लोकांना खाली समजायला लागतो की तो म्हणतो तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहे, मी सर्वात श्रीमंत माणूस आहे, माझ्याकडे खूप धन आहे, अजून धन असून अजून जास्त धन वाढणार अशा प्रमाणे लोभ करायला लागतो. भगवंत म्हणतात की माणसाला किती धनाची प्राप्ती झाली तरी सुद्धा माणसाला समाधान भेटत नाही, त्या मनामध्ये लोभ पैदा व्हायला लागतो. जो माणूस असा कामनाने आपल्या मनामध्ये हे करतो, स्थापित करतो, त्याला दुःख भोगायला लागतात. जे धनाचा अजून असं मागतो त्याला दुःख भोगायला लागतात. तो धनाची अजून अपेक्षा करतो त्याला दुःख भोगायला लागतात, कारण एक ना एक दिवस त्याला दुःख, एक ना एक दिवस त्याला भोगायलाच लागणार. म्हणून भगवंत म्हणतात की माणसाने कधी पण कुणाला खाली नाही समजलं पाहिजे. जो माणूस एकाला खाली समजतो त्याला दुःख भोगायला लागतात. कारण त्या जगामध्ये एखादी श्रीमंत मनुष्य राहतो, श्रीमंत मनुष्य कुणाला काही देत नाही, पैसा देत नाही. ते म्हणतो मी सर्वात श्रीमंत आहे आणि माझ्यावर सर्वात गरीब आहे, सर्वात माझ्यावर खाली आहे, मी ह्याला काय एवढी मदत करू, असे म्हणजे जगामध्ये कुणाची मदत करत नाही. म्हणजे असले लोक बघत म्हणतात की एवढा कशाला पैशाचा घमंड, एवढा कशाला लोभाचा घमंड. तर लोभ करू नका, कारण जर तुम्ही लोकांना खाली समजायला लागला तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख आहे आणि दुःखाला आवडण्यासाठी तुम्हाला कोणी भेटणार नाही. म्हणून बाबा म्हणतात की तृष्णाच्या आणि लोभाच्या कधी आहारी जाऊ नये, हा तर भगवान बुद्धांचा जीवन मार्ग आहे. जो सर्वलोकीच्या काम भोगातही आनंद मानत नाही, तो तृष्णाचा क्षय करण्यास सदैव रत असतो, ते सम्यक समुद्राचा शिष्य होतो. जो सर्वलोकीच्या कामभोगातही आनंद मानत नाही. भगवंत म्हणतात की जर किती जरी पैसा आला, किती जरी धन आलं तरी सुद्धा त्या धनाने त्याने कधी घमंड केला नाही. त्याला किती पैसा असून तरी सुद्धा त्याने साधारण जीवन जगत असे आपल्या खालचा जसा माणूस
जीवन जगतो, लोकांना चांगलं बघतो आणि किती जरी श्रीमंत झालं तरी सुद्धा लोकांना चांगल्या नजरेने बघतो, हा पण माझ्यासारखा आहे असा म्हणून बघतो, ते माणूस सर्वात श्रेष्ठ आहे. बघत होता, किती जरी धन असलं तरी माणसाने कधी लोभ नाही केला पाहिजे आपल्या धनाचा. तृष्णा आपल्या मनामध्ये पैदा नाही केली पाहिजे. पैसा आणि जास्तीत जास्त माणसाच्या मनामध्ये काही ना काही घमंड यायला लागतो, की लोकांना हत्या करायला लागतो, लोकांना मारायला लागतो, लोकांना वाईट बोलायला लागतो. का? सगळं पैशाचा घमंड आहे. तर वाटते की मी वाईट बोलायला माझं वाईट बी होणार आहे, कारण माझ्याकडे पैसा आहे. त्यांना जर कोणता पोलीस लावला त्या पोलिसाला सुद्धा मी विकत घेऊ, माझ्याकडे पैसा आहे. हा म्हणजे माणसाचा घमंड असतो पैशावर. बघत होता की माणसाने कधी पण पैशाला एवढा लोभ नाही दाखवला पाहिजे. जो माणूस पैशाला लोभ दाखवत नाही आणि आपल्या धनाला लोभ दाखवत नाही, आपल्या स्वतःच्या रूपाला लोभ दाखवत नाही, आपल्या स्वतःच्या रूपाला एवढं